येशूला तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये बोलवत नाही तर देव सुद्धा तुमच्याकडे येत. हालेलुया. आणि असे अनेक उदाहरण आहेत. याईरची कन्या याच्यातला मामा म्हणते की येशूला आमंत्रण पाठवलं, ये बाबा मुलगी मराठी टेकला, ये इथं प्रार्थना कर. ये मातेचा भाव काय नाव लाजर काय गेला मराठी टेकला, निरोप पाठवला 4 दिवसापूर्वी, ये तू इथं असतास तर भाऊ माझा मेला नसता. येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करणारे बना. हालेलुया. आमच्या परिवारामध्ये असू दे, आमच्या सुखामध्ये दुःखामध्ये येशूला तुम्ही बोलवा. येशूला तुम्ही काय करा, बोलवा. आम्ही एक गोष्ट महत्वाची करायला पाहिजे की आम्ही प्रत्येक प्रसंगी देवाला सांगायला पाहिजे, देवा तू ये. एक कटू संत बोलतो, आम्ही नेहमी येशूला आमच्या दुःखामध्ये बोलवतो, आम्ही नेहमी आमच्या येशूला त्रासामध्ये बोलवतो, आम्ही नेहमी आमच्या येशूला अडचणीवेळी बोलवतो, आम्ही नेहमी आमच्या येशूला भांडणावेळी बोलवतो, आम्ही नेहमी आमच्या येशूला आजारपणात बोलवतो, आम्ही नेहमी येशूला आमच्या वेळेला संकटामध्ये आम्ही बोलवतो. पण आम्ही कधी बोलवत नाही की बाबा येशू ख्रिस्ता उद्या माझं लग्न आहे, तू आज माझ्या घरामध्ये ये, आज माझा वाढदिवस आहे, तू आदल्या दिवशी माझ्या घरामध्ये ये. आम्ही असं कधी म्हणत नाही. आम्ही मला एक उत्तेजन देऊ द्या की तुम्ही येशू ख्रिस्ताला इन्व्हाइट करा, तुम्ही येशू ख्रिस्ताला बोलवा तुमच्या परिवारामध्ये, त्यावेळी देव तुमच्या परिवारामध्ये येईल. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त येईल, तुम्ही त्याला आमंत्रण द्या. ज्यावेळी तुम्ही आमंत्रण द्याल त्यावेळी येशू ख्रिस्त येईल. जर का तुम्ही आमंत्रण देणार नाही तर येशू ख्रिस्त येणार नाही. हालेलुया. लग्नामध्ये मी येशूला पहिल्यांदा आमंत्रित केलं, देवा धन्यवाद म्हणतात. प्रीती साक्षीदार आहे की माझ्या नेहमी तुम्ही वया बघा, ज्यावेळी माझं एखादं काम असतं त्याकडे मी लिहितो आणि त्याच्या खाली मी थँक्यू जीजस लिहितो. काही वेळेस मी नोटावरती देखील लिहितो थँक्यू जीजस, हे मला तू गट्टा दिला. हालेलुया. तुम्ही देखील तुमच्या जीवनात गोष्टी करा, खूप चांगली गोष्ट आहे. हालेलुया. तुम्ही येशूला आमंत्रित करा, देवा तू माझ्या तिजोरीमध्ये ये, माझ्या तिजोरीवर तो आशीर्वाद आहे ना. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये तुम्ही इन्व्हाइट करा येशूला. जगातल्या लोकांना समजतं, जगातल्या लोकांना समजतं, ते इन्व्हाइट करतात, त्या गोष्टी काढून देतात. पहिलं देवाला आणि आम्ही हे पहिला मला, हे पहिलं देवाला होतं, ते पहिला आता मला, आणि मग राहिलं माझ्या परिवाराला. अशा गोष्टी न करता आम्ही सर्वप्रथम देवाला आम्ही देणार बनलं पाहिजे. ओके. आमंत्रित करा येशूला, तुम्ही आमंत्रित करा. ओके.